फिरायला जायची खूप जोरात इच्छा झाली आहे, जाम अशी. म्हणजे मला इथं जायचंय, तिथं जायचंय, हे बघायचं, ते एक्सप्लोर करायचंय. पण प्रश्न हा आहे की जाऊ कोणासोबत. आता बरेच जण म्हणतील मम्मी पप्पांसोबत, आणि माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ते दोनच व्यक्ती आहेत सध्या. कारण तिन्ही बहिणींची लग्न झालीत, प्रत्येक जणी त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांसोबत सुखी समाधानी नांदत आहेत, आणि मी मम्मी पप्पांसोबत आहे. पण त्यांना घेऊन जायचं म्हटलं की माझ्या पप्पांचं काम कधी संपत नाही, कधीच संपत नाही. त्यांना सुट्टी असते त्या दिवशी सुद्धा त्यांना गावाकडे जाऊन शेतामध्ये काम करायचं असतं. फिरायला जायचं म्हटलं की त्या माणसाच्या असं काळजावर दगड पडतो की मी फिरायला गेलो, माझं काम, माझे कस्टमर्स, हे ते ब्ला ब्ला, आणि मी बिचारी अशी एकटी राहून जाते. दिवसभर राब 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 काम करायचं, संध्याकाळी आल्यावर खायचं, झोपायचं, उठून काम करायचं, खायचं, झोपायचं, काम करायचं. अजून राहिलंच काय आयुष्यात. जाऊ कोणासोबत? मित्र नाहीयेत, मैत्रिणींचं मै सुद्धा नाहीये. त्रिणी रामची गोष्ट आहे. एक आहे जीवा भावाची लहानपणाची चुकून झालेली मैत्रीण, ती पण इथं नसते, ती तिच्याच विश्वामध्ये गुंग. मी करू तर करू काय? पैसा आहे जेबमध्ये, पण फिरायला जाऊ शकत नाही का? कोण नाहीयेच. एकटी जायचं तर बापरे बाप, याच्यापेक्षा वर्स्ट काय असू शकतं लाईफमध्ये. या सगळ्यामध्ये मला पडलेला प्रश्न म्हणजे एवढा पैसा कमवून ठेवू तरी कुठे? काय करू त्याचं?